नमस्कार. आज आपण ताल दादरा आणि याच्या वेगवेगळ्या पटी बघणार आहोत. ताल दादरा 6 मात्रेचा आहे. चौथ्या मात्रेवर काल आहे. 3-3 मात्रांचे 2 खंड आहेत. पहिल्या मात्रेवर टाळी आहे. पट म्हणजे काय तर एका आवर्तनात आपण किती वेळा म्हणतो त्यावर त्या तालाची पट ठरते. हातावर ज्या स्पीडमध्ये आपण म्हणतोय तो स्पीड कॉन्स्टंट ठेवून आपण जर म्हणायचा स्पीड बदलला, हाताचा स्पीड तोच, म्हणायचा स्पीड बदलला तर ती जी आपण म्हणायचा स्पीड जो घेतो ती पट झाली. म्हणजे हाताचा स्पीड 1 ठेवून एका आवर्तनात एकच आवर्तन म्हणलं तर ती झाली 1 पट. हातावर 1 आवर्तन देताना आपण जर 2 आवर्तनं म्हणली म्हणजेच 2 वेळा म्हणला तोच, म्हणजेच डबल स्पीडमध्ये म्हणला तोच ताल, तर ती झाली दुप्पट. तसंच 3 आवर्तनं एका आवर्तनात म्हणली तर झाली तिप्पट. 4 आवर्तनं म्हणली तर झाली चौपट. तसंच 1.5 पट पण केली जाते. एका आवर्तनात 1.5 आवर्तन, पण 1.5 आवर्तन अर्धवट संपल्यामुळे परत आपण 1.5 आवर्तन म्हणतो. म्हणजे हातावर आपण 2 आवर्तनं देतो आणि त्याच्यात आपण 3 आवर्तनं म्हणतो. अशी अख्खी 1.5 पट म्हणली जाते. आपण आज या सगळ्या पटी एक एक करून बघूया. पहिली 1 पट. धा, धी, ना, धा, ती, ना, धा. हातावर 6 मात्रा झाल्या, म्हणल्या पण आपण 6. परत बघा. धा, धी, ना, धा, ती, ना, धा. आता दुप्पट बघूया. हाताचा स्पीड तोच आहे, म्हणणार मी डबल स्पीडनी. म्हणजे एका मात्रेत 2 मात्रा बसतील, एका आवर्तनात 2 आवर्तन. धा, धी, ना, धा, ती, ना, 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 धा. ही दुप्पट झाली. अशीच तिप्पट. एका आवर्तनात 3 आवर्तन, एका मात्रेत 3 मात्रा. धा, धी, ना, धा, ती, ना, 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 धा. अशीच चौपट. एका मात्रेत 4 मात्रा, एका आवर्तनात 4 आवर्तन. धा, धी, ना, धा, ती, ना, 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 धा. अशीच 1.5 पट म्हणूयात. एका आवर्तनात 1.5 आवर्तन. धा, धी, ना, धा, ती, ना, 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 धा, आ, धी, ई, ना, आ, धा, आ, ती, ई, ना, आ, धा, आ, धी, ई, ना, आ, धा, आ, ती, ई, ना, आ, धा, आ, धी, ई, ना, आ, धा, आ, ती, ई, ना, आ, धा, धी, ना, धा, ती, ना, 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 धा. 1.5 पट म्हणताना मी प्रत्येक अक्षरानंतर आ हा पॉज घेत होतो. एकदा म्हणताना मी तसा पॉज घेऊन म्हणले, बाकीच्या वेळेला पॉज न घेता म्हणले. आधी पॉज घेऊन म्हणायची सवय करा,
ते जमायला लागलं की तो पॉज मनात म्हणा. तोपर्यंत धा आ धी ई ना आ धा आ ती ई ना आ असं म्हणा. नंतर धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना हे नंतर यायला लागेल. आता तुम्ही पाहिलं असेल या सगळ्या पटी करताना आपण पट करताना आधी पहिल्यांदा प्रत्येक वेळेस एकपट हातावर म्हणले. याचं कारण हे आहे की आपल्या हाताची लय आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला एकपट माहीत असेल तर आपल्याला या पुढच्या सगळ्या पटी करता येतील. त्यामुळे एकपट कॉन्स्टंट तुमच्या हातात राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ही कॉन्स्टंट कशी राहील यासाठी लेहरा मशीन किंवा तबला मशीन किंवा मेट्रोनम हे काहीही लावून ह्याच्याबरोबर आधी तुम्ही हातावर टाळी देऊन ताल म्हणा एकपटीत. तो पक्का बसल्यावर मग मेट्रोनम किंवा मशीन चालू ठेवूनच या सगळ्या पटी त्याच्यात म्हणून बघा आणि मॅच होताना समेला बरोबर येत आहे ना बघा आणि आपल्या टाळी बरोबर त्याला सिंक होतीये का नाही बघा. तसं आपण एकदा करून बघूया. धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा धी ना धा ती 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 ना धा. आता आपण प्रत्येक पटीनंतर एकपट म्हणली. आता असं न करता सगळ्या पटी सलग म्हणून एकपट दीडपट दुप्पट तिप्पट चौपट आणि परत एकपटीवर येऊ. धा धी ना धा ती ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा आ धी ई ना धा आ ती ई ना धा धी ना धा ती 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 ना धा. अशा ताल लावून तुम्ही आधी सगळ्या पटी म्हणून बघा. याची प्रॅक्टिस करा. हे झाल्यावर पुढची स्टेप आपली ही आहे की ठेका एकपटीत वाजवायचा आणि सगळ्या पटी म्हणायच्या. म्हणजे ज्या हातावर आपण एकपट देतोय त्याऐवजी वाजवायची एकपट आणि सगळ्या पटी म्हणायच्या त्याच्याबरोबर. हे पण आपण एक करून बघू. आधी हातावर बसवा त्यानंतर हे प्रयत्न करा. या सगळ्या पटी म्हणून बघा. तुम्हाला काही अडचण वाटली कुठे काही शंका असली तर नक्की कॉमेंट करा, विचारा मला. हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना ओळखीच्यांनाही पाठवा. हा फक्त तबला वाजवणाऱ्यांनाच नाही तर बाकी गायक किंवा इतर संगीत क्षेत्रातल्या सगळ्याच मंडळींना कामी येऊ शकतो. कारण पट्टी लय ही सगळ्याच संगीतात आपल्याला खूपच महत्त्वाची आहे. धन्यवाद.